नाव आहे सौरभचं आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र दिला जातो. सौरभ चला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी 4 ओव्हरची मॅच असेल. ओम साईड ठुणे दिग्गज संघ आणि त्यांच्या विरुद्ध गेटाची वाडी. चला थोडस पटकन बाहेर या विनंती असेल दोन्ही टीमला. मॅचला सुरुवात होताना पाहिला मेल दुर्गेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. सामन्याला सुरुवात. वैभव ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर प्रितेश. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. वैभवने बॉलला फक्त दिशा दाखवली. चेंडू सीमा पार. चौका. जे दुपारचं सत्र आहे वातावरण पेटलं पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. वैभवच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवर येतील. जे मल्हार स्पोर्ट क्लब आयोजित मानवलीकर चषक या क्रीडा स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा तुम्ही आम्ही अनुभवतात. एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन यासाठी ओळखली जाणारी क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जाईल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार होतील आता गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला दुर्गेशला पाहतोय आपण. पहिल्याच षटकामध्ये त्याची गोलंदाजी कशी होते ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहिला मेल. वेल बोल्ड. चांगला चेंडू. 7 धावा धावफलकावर. 4 षटकांची लढत आहे. 1 ओव्हरचा पॉवर प्ले. तिथे कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत. ओम साईड ठुणे त्यांच्या विपक्षी गेटाची वाडी. प्रितेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. दुर्गेचा बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये आणि असता तरी काय फरक पडला असता. षटकार. जबरदस्त टायमिंग आणि जबरदस्त संगीत. डीजे श्रावणी पूर्व लाइट्स डीजे वाघ्या यांच्या माध्यमातून. वाघ्या हे नाव प्रसिद्ध. वाघ्या काय काय करतो हे त्याच त्याला माहित. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 आहे. एक जबरदस्त बॅटिंग. प्रीतीच्या पाठमधून एक षटकार आलाय. 2 मध्ये 7 बनवल्यात. या ओव्हर मध्ये 2 षटकार. ओम साईड ठुणेच्या विरोधात. दुर्गेश्वर फार मोठा आक्रमण. प्रीतेश ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला हा चेंडू दुर्गेचा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. पॅट पकडण्याची शैली आहे ती थोडीशी वेगळी आहे या खेळाडूची. उलटा हँडेल जो मात्र पकडला जातो आणि त्याच्या माध्यमातून फलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवलेला. तो प्रितेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. धावफलकावर धावसंख्या 13. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 13. टीम गेटाची वाडी. प्रथम बॅटिंग करत असताना संधी देवाद. महत्वाचं काय डीजेचा आवाज वाढला म्हणजे डीजेचा ओनर आला असावा. कारण जो कारागीर असतो तो त्याच्या लिमिट मध्ये असतो आणि जो ओनर असतो ना तो फुल फॉर्म मध्ये असतो. काय झालं तर प्रॉब्लेम नाही. कारागीर रिस्क घेत नसतो. ओनर रिस्क घेत असतो. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावर धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे. दुसऱ्या षटकात आता पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर कुणाला आमंत्रित केलं जाईल ते पाहायचं आपल्याला. रोशन आलेत गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी. भरपूर महत्वाची मॅच आहे. ओम साईड ठुणे त्यांच्या विरुद्ध गेटाची वाडी. जो संघ जिंकेल तो 3ऱ्या फेरीत प्रवेश करेल.
मासा परिसर असोसिएशनचं हे दमदार आयोजन आपण पाहतात. चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहेत आधी, चांगले क्षेत्ररक्षण आधीच्या माध्यमातून एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा. धावफलकावर 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतात सध्याच्या घडीला दुसरं निर्धारित 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना. गोलंदाज तयार. रोशनचा बॉल, मोठा फटका त्याला खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तो करतो. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाज रोशन. धावफलकावर धावसंख्या 14, 14 ऑन द बोर्ड. रोशनचा बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. लेंथ मध्ये परिवर्तन, शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू हाताळले जातात आणि तिथे दिक्कत होते प्रितेशला. तुम्ही ज्या वेळेस ओव्हरपिच बॉल हाताळणार आहे त्यावेळेस तो आक्रमकता धारण करू शकतो, त्याने ते दाखवलेलं आहे. परंतु आता शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि लेंथ मध्ये परिवर्तन हे ब्रह्मास्त्र राहिलं रोशनकडून. इथे चांगला बॉल, तितका चांगला फटका. ओव्हरपिच होता, फटका देखील चांगला आहे. एकच सिंगल या बॉलवर मिळताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 15 या धावफलकावर. 15 धावा आहेत धावफलकावर. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये. स्ट्रायकर इनवर बॅटर वैभव. इथे टाकलेला बॉल, जबरदस्त टायमिंग, ताकद, पॉवर सर्वच काही या फटक्यामध्ये होतं. सिक्सर. एकवीस. गोलंदाज तयार. 21 मध्ये अजून ऍड करू 4. चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 25 विदाउट लॉस. अविनाश मुरबाड आले आता गोलंदाजी ट्रॅकवर. अविनाशचे षटक फार महत्वाचं राहील. अविनाश तिलक हे महत्वाचे खेळाडू त्या टीम मधले. त्यांचा खेळ कसा होतोय ते पाहायचं आपल्याला. ओम साईड ठुणे त्यांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये लढत असताना टीम सध्याच्या घडीला गेटाची वाडी. दरवाजे खुल्ले केले त्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीवर. ज्या प्रकारची फलंदाजी वैभव मैदानामध्ये करतोय. पहिल्या मॅच मध्ये स्वस्त मध्ये बाद झाला, परंतु गोलंदाजीमध्ये सामन्याला जिंकून दिलंय त्याने. आता फलंदाजी आपल्या हातून होते. 5 मध्ये 18 वर खेळतोय. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश मुरबाडेचा चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. लगेच तत्पर होतो, आपल्या जागेवर जातो, हे फार महत्वाचं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 25 धावा धावफलकावर. प्रितेशला पाहतोय आपण स्ट्रायकर एनवर. गोलंदाज अविनाश मुरबाडे. गोलंदाजी ट्रॅकवर. बिगेट, चेंडू उंच हवेत. कॉटन बोर्डची संधी, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने 27 धावा टीम गेटाची वाडी. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. 5वा सामना आजच्या दिवसातील. 7 सामने आपल्याला कव्हर करायचे. पहिलंच पर्व आहे जय मल्हार स्पोर्ट क्लब आयोजित मानिवलीकर चषक या क्रीडा स्पर्धेचं दमदार सोहळा आपण अनुभवतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 27 धावा धावफलकावर. इथे टाकलेला बॉल, प्रीतेच्या बॅटमधून आक्रमण. क्षेत्ररक्षक होते ते बनतील आता दर्शक. चेंडू सीमा पार येतोय. मानिवलीकर चषक षटकार.
मान्यवर रजा घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत. तुमचं अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिला. रमेश भाऊ कडव या क्रीडा स्पर्धेतून खास करून त्यांचंही शुभागमन होतं, त्यांचंही सहर्ष स्वागत. भरपूर क्रीडा रसिक उपस्थित होतात आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केलं जात आहे. अविनाश मुरबाडे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. अविनाशचा बॉल, ओ तिथे एष्टी रक्षण खराब. एक सिंगल या बॉलवर पॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं. बॅटच्या सहाय्याने एक सिंगल. संघाची धावसंख्या 34 विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गेटाची वाडी टीम करते. स्ट्रायकर इनवर बॅटर वैभव 5 बॉल 18. 350चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. दुसऱ्या बाजूला 11 मध्ये 16. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. प्रितेश या खेळाडूची देखील. अविनाश मुरबाडे 4 बॉल 9 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश मुरबाडे गोलंदाजी मार्कवर तयार. अविनाशचा खेळ फार महत्वाचा. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला. तिलक अविनाश सिनियर खेळाडू या टीम मधले. चेंडू हवेत आणि पहा चुका घडतायत. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि तिथे लगेचच 2 धावा. सर्वात महत्वाचं, अनेक संघांकडे बॅटिंग चांगली असते, गोलंदाजी चांगली असते, परंतु क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणामुळे कित्येक मॅचेस कित्येक संघ पराभूत झालेले आहेत. धापलकावर धावसंख्या 36. 36 धावा. अविनाश मुरबाडेचा शेवटचा बॉल. आतापर्यंत 11 त्याने खरचल्यात. हा शेवटचा बॉल निर्णायक राहील. स्ट्रायकर इनवर बॅटर वैभव आहेत. चांगली बॅटिंग त्यांची राहिली आहे. 6 मध्ये 20 वर खेळत आहेत. फुल टॉस आणि फुल टोल इथे वसूल होईल का ते पाहायचं. कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षण याचा विचार ओम साईड हुनेला करावा लागेल. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त. 37 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. संधी डीजे तुषारला. लढत 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. धावपलकावर धावसंख्या 37 धावा. कोणत्याही प्रकारचा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नाहीये याची देखील काळजी घ्या. आणि जर एखाद्या खेळाडूला जर आवश्यक असेल तर तो मागू शकतो. हे तेवढंच महत्वाचं. हे सर्वात महत्वाचं. 4 ओव्हर मध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नाहीये आणि जास्त जर गरज असेल एखाद्या खेळाडूला तर तिथला खेळाडू घेऊन येऊ शकतो. ही परवानगी दिलेली आहे आयोजक कमिटीने. चला आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तिलक यांना आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकात स्ट्रायकर इनवर सलामीचा बॅटर वैभव. 37 या धावसंख्येवर तो खेळतो. टॉस साठी लगेचच आता रिपोर्टिंग करायचं. ओमकार स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध जयहनुमान शिरवली. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पंचांचा इशारा येतोय. खणखणीत चौकार. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 41. 8 बॉल 25 वर खेळतोय बॅटर वैभव. 11 मध्ये 16 वर खेळतोय प्रितेश. चांगली बॅटिंग राहिली आहे. तिलक यांच्या पहिल्याच बॉलवर खेळलाय हा चौकार. संघाची धावसंख्या 41. टॉस साठी रिपोर्टिंग करा ओमकार स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध जयहनुमान शिरवली. इथे टाकलेला बॉल लढव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर. बॅकअप साठी 3 क्षेत्ररक्षक आहेत परंतु यष्टीरक्षकाचं कलेक्शन चांगलं आहे. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 43 या धावसंख्येवर. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा. धावा. हर्षल टोपले माऊली लाईव्ह इव्हेंट्सचे खास करून ऑपरेटर काय भूमिका राहिली त्यांची. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. ओ इथे टाकलेला बॉल पॅडवर आदळतोय. पंचांकडे अपील आणि लेग बिफोरशी शिकार. बॅटर वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट.
थँक्यू डीजे. शेवटचे बॉल होता 3 शिल्लक आहेत. 3 बॉल होण्याच्या अगोदर दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. ओमकार स्पोर्ट मानिवली आणि जय हनुमान शिरवली ज्या टीमचा कॅप्टन येणार नाही त्या समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल. फार महत्वाची सूचना. गोलंदाज तयार आहेत. तिलक बॅटर सुधीर आलेत. पहिलाच बॉल आडव्या पाठनं कडा प्रहार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार चौकार. जे चौकार आला 1 बाद 47. जबरदस्त सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्या टीमला धीर दिला. त्याचं नाव सुधीर. दुसरा बॉल चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. प्रितेश सेफली पोहोचलेत हेच पंचांनी सांगितलं. 2 धावा येतील या बॉलवर. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 49. शेवटचा 1 बॉल शिल्लक. हा चेंडू निर्णायक राहील. या बॉलवर काय घडतंय ते पाहायचं. 50+ जाण्याचा प्रयत्न होता टीम गेटाच्या वाढीचा. सक्सेसफुली तिथपर्यंत ते पोहोचलेत. हा चेंडू निर्णायक राहील. तिलकचा 49 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र रन आउट. धापलेकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 51. विजयासाठी 52चं लक्ष. टॉस आपण करतो. रमेश भाऊ यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करतोय. शिरवली मानिवली चर्चा होईल या मॅच. या मॅच नंतर चर्चा होईल आणि यानंतरच्या मॅचची चर्चा होईल. कारण मानिवली शिरवली लांब नाही, जवळ जवळ. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. टॉस इथे जिंकलाय. कुणी जिंकला टॉस? काय निर्णय? अरे प्रत्येक कॅप्टन शिरवलीचा येतोय. तानाजी आगिवले याच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं राहील. कारण तुमचा कॅप्टन येत असतो तो सांगतो विचारून. घेणार तर बॅटिंगच आहेत तुम्ही. बॅटिंग करण्याचा निर्णय. अभिनंदन शिरवली टीम. रमेश भाऊ यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर घेतोय. यानंतर होणारा सामना मानिवली वर्सेस शिरवली. टॉस जिंकला शिरवलीने आणि निर्णय घेतला बॅटिंगचा. मानिवलीला क्षेत्ररक्षण करावं लागेल. मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करू मान्यवरांचं. तदनंतर कमलाकर भोईर अर्थात अण्णा यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. अण्णांचा विशेष सन्मान. या मैदानावर ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा होतात त्या वेळेस अण्णांचं महत्वाचं योगदान राहिलं. जावई आहेत, मामा आहेत, मग काय काय आहे ते पाहू आपण. परंतु विशेष सन्मान केला हे फार महत्वाचं. जाऊया मैदानाच्या आत जिथे मॅच फार महत्वाची आहे. जिंकण्यासाठी 52 धाव्यांचं लक्ष. आस्किंग रन रेट 13चा. तो टीम जय हनुमान ठुणे या टीमला. बाबू मामा यांचा रामदास दादा आगिवले यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. दिलगिरी व्यक्त करतो. काय होतं सगळंच पाहायला लागतं, त्यामुळं थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू. आणि मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो. मान्यवरांचा मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करू.
की आपण या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहात आणि आपला हा विशेष सन्मान. चला आता जाऊया मैदानाच्या जिथे 52 धावांचं लक्ष्य. यानंतर देखील बिग बॅटल पाहायला मिळेल. ओंकार स्पोर्ट मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान शिरवली. जय हनुमान शिरवलीने जिंकला टॉस. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गेटाची वाडीने देखील बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या मैदानावर वेगळे चित्र पाहायला मिळतं. हर्षल, अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो की 90% टॉस जिंकणारी टीम ही क्षेत्ररक्षणच घेत असते. ते बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जातो. गजानन भाऊ घुले जे मात्र उपस्थित आहेत आणि गजानन भाऊ घुले यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मी किसनदादा यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. जरा वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. धापलकावर धाव संख्या 24 बॉल मध्ये 52 ची आवश्यकता. पहिला चेंडू, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर सुरुवात मैदानाच्या जय हनुमान ठुणेची झाली आहे चौकाराने. 4 रन. सबका बंधू चंदू त्याच्या पाठमधून आलाय चौकार पहिल्याच बॉलवर. 52चं लक्ष्य. आस्किंग रन रेट 13चं. त्या मेरिट नुसार क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान ठुणेला खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला पहिलं षटक फार निर्णायक राहील कारण पॉवर प्लेचं एकच षटक आहे 4 षटकांच्या लढतीमध्ये. पॉवर प्ले कुणाच्या बाजूने राहील ते पाहायचं आपल्याला. वैभव तयार. फुलटॉस आणि फुलटॉस जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. चंदूचं आक्रमण आलाय. चंदूच्या पाठमधून सिक्सर. नाव 2 बॉल मध्ये 10 त्याने बनवल्यात. ड्रेसिंग रूम कडे त्याने पाहिलंय काय कानमत्र घेतलंय ते पाहायचंय आता. तिसराही बॉल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले. एवढा कॉट. चंदूचा खेळ खल्लास. चंदू बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील उमेश. उमेश आलेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आत. 21 बॉल विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला वैभव पाहतोय आपण. 3ही बॉल मोठमोठे फटकेच त्याच्या विरोधात आलेत. एक कॅच झाला, एक चौकार, एक षटकार. इथे टाकलेला बॉल उमेश आला मैदानाच्या आत आणि उमेशने सुरुवात केली एका चौकाराने. 4 रन.
संघाची धावसंख्या धावपलकावर 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. वैभव इथे टाकलेला हा चेंडू वैभवचा चांगला राहिला. चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव. विजयासाठी शेवटचे 19 बॉल 38 धावांचं समीकरण. जो आस्किंग रन रेट खास करून 13चा होता तो आता 12 वर आला. हे तितकंच महत्वाचं. हा चेंडू निर्णायक राहील. अजून एक चांगला चेंडू वैभवचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील 14 धावा. एक बाद 18 बॉल 38 धावांचं समीकरण. लवकरच मी शिरवलीकर जय हनुमान स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा 18 मार्च ते 21 मार्च नाईट जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25. प्रवेश फी असेल 12,500 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ते गुपित ठेवलं जाईल. फार महत्वाचं. अठरा बॉल 38चं समीकरण. सुधीर आलेत. पहिलाच बॉल सुधीर यांचा. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावपलकावर. 18 बॉल 37चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाच्या लढती आहेत, महत्वाचे सामने मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार रणसंग्राम. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. एक धाव या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 16. 17 बॉल आणि आता 36 धावा. 17 बॉल 36 हे समीकरण. स्ट्रायकर इनवर बॅटर सध्याच्या घडीला उमेश आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस आणि फुलटॉस वर चांगला फटका उमेश यांच्या बॅटमधून. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतील. बाळा बॅक टू द पवेलियन. बबन निरगुडा यांच्या वतीने एक पारितोषिक येतं. विकेट हॅट्रिक जर कोणताही गोलंदाज घेत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगाने. अजून एक चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी सुधीर या खेळाडूकडून पाहायला मिळते. 14 बॉल आणि 33चं समीकरण. गोलंदाज तयार. 14 बॉल 35. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. अजून एक बॉल डॉट. इथे फलंदाज विकेट बाद जो मात्र दिला. तिलक बॅक टू द पवेलियन.
बॉलचा इशारा व्हाईट बॉल. समीकरण चेंज. 13 बॉल आणि आता 34 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. बॅक टू बॉलर. फटका आहे दमदार आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळालं. चौकार आलाय. समीकरण चेंज. 12 बॉल 31 आवश्यकता. समीकरण 51 चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. 12:35 वर आता सामना 12:30 वर आला. कामगिरी कशी होईल ते पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेत. ओ तिथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. पाहता पाहता या बॉलवर 2 धावा येतील. 11 बॉल 28 समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू चांगला आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू आला डॉट. चेंडू निर्धाव. चेंडू हवेत जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळला. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल आता 27 या धावफलकावर. 9 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना प्रितेश. प्रितेशचा बॉल. चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकार आला. 8 बॉल 21 समीकरण. अविनाश मुरबाडेच्या पॅटमधून हा चौकार महत्वाच्या क्षणी आलाय. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 8 बॉल 21 समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. एकच चेंडू आहे का? 7 बॉल 21. 7 बॉल 21 समीकरण. हा चेंडू निर्णायक. प्रीतेचा बॉल. बॅटची टॉपेज. चांगला झेल. अविनाशचा खेळ समाप्त. फलंदाज बाद.
यांचंही शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. लवकरच आपल्या भेटीला मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा येत आहेत या विभागातील. त्यामध्ये आम्ही शिरवलीकर चषक लवकरच आपल्या भेटीला 18 ते 21 मार्च. प्रथम क्रमांक 1,00,000, तृतीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25. प्रवेश फी असेल 12,500. नाईट क्रीडा स्पर्धा असेल आणि खास करून जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटरसाठी आकर्षक गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतील. लवकरात लवकर आम्ही शिरवलीकर आयोजक कमिटीशी संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा. 6 बॉल 21 समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 21 समीकरण. चला लवकरात लवकर खेळा आणि थोडस फास्ट खेळा हीच विनंती राहील. 6-21. प्रथमेश, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक मिस फील्ड, चेंडू सीमा पार. 5 बॉल 17ची आवश्यकता. बॉल 17 हे समीकरण. स्ट्रायकर इनवर बॅटर उमेश याच्या बॅटमधून चौकार आला. 14 या धावसंख्येवर खेळतो उमेश. 5 बॉल मध्ये त्याला बनवायच्या 17 विजयासाठी, तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी जयमान ठुनेला. इथे टाकलेला बॉल, वॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग, बेधडक कडक सिक्सर, षटकार. पकडला त्यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक. कमानेमध्ये जे 4 व्हीलर पार्क केलेले त्यांना विनंती थोडीशी बाजूला पार्क करा कमानीमध्ये. इको 4 बॉल 11. बॅटिंग जबरदस्त करतोय उमेश. 9 बॉल 20. इथे अजून एक चांगला फटका, गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकारांची आतिषबाजी. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या बॉलवर चौकार. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. 3 मध्ये 14 बनवल्यात, 3 मध्ये 7 बनवायच्यात. इथे बिग हिट. हो हो हो, लांब 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 ठुनेला पाठवला डायरेक्ट बॉल, षटकार. बॉडी लँग्वेज सांगते उमेशची, हो मी आहे मैदानाच्या आत. 4 बॉल मध्ये त्याने 20 बनवल्यात. शेवटचे आता 2 बॉल, 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम. पहिल्या बॉलवर क्षेत्ररक्षण खराब, दुसरा बॉल षटकार, तिसऱ्या बॉलवर क्षेत्ररक्षण खराब, तिथे चौकार, चौथ्या बॉलवर षटकार. 2 बॉल 1 ची आवश्यकता जय हनुमान पुणे या टीमला मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त प्रदर्शन मैदानाच्या आत. 11 बॉल 30 वर खेळतो उमेश. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये, ते आता 2-1 बनवायचे आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. 2 मध्ये 1ची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जो जीता वही सिकंदर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं.
2 बॉल 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महागडा ठरतोय. दुसऱ्या बाजूला उमेश काय बॅटिंग केली. शांत बसणारे पुणेकर आता उभे राहिलेले आहेत, आनंद व्यक्त करतात, हे तितकंच महत्वाचं. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आणि जयमान ठुणे तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन उमेश. 12 बॉल 34 धावांची नाबाद इनिंग त्याच्या पाठमधून तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.